श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 21 जुलै म्हणजे सोमवारी आली आहे कामिका एकादशी। असं मानलं जातं की कामिका एकादशीचं व्रत केल्याने पवित्र गंगा नदी स्नान करण्यासारखे पुण्य मिळते। हा दिवस श्रीधर रूपातील श्री विष्णूंची पूजा करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा देखील आहे। जेव्हा कामिका एकादशीचे काटेकोरपणे पालन केले जाते तेव्हा भक्ताला शांती आणि इच्छा पूर्ण होण्याचे आशीर्वाद मिळतात। धार्मिक शास्त्रानुसार भगवान विष्णूंची पूजा करणाऱ्या व्यक्तीला सुख, समृद्धी आणि धन प्राप्ती होते। तसेच एकादशीचे व्रत केल्याने मोक्षाची प्राप्ती देखील होते। या दिवशी कोणतेही दान करणे विशेष महत्त्वाचे आहे, ज्यामुळे व्यक्तीला पुण्य प्राप्त होते आणि त्याच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात। तसेच एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं। कामिका एकादशीचा उल्लेख धर्मग्रंथांमध्ये पापमुक्ती देणारी व आत्मशुद्धी साधणारी एकादशी म्हणून केला जातो। या व्रताचे पालन केल्याने दोष, नकारात्मक ऊर्जा आणि वैयक्तिक अडचणी कमी होतात। या दिवशी अभ्यंग स्नान, दान धर्म करणे आणि विशेषतः तुळशीची पूजा करणे शुभ मानले जाते। तसेच कामिका एकादशीचं व्रत केल्याने आपल्या पितरांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील पितृदोष दूर होतो। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच कामिका एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा असा एक दिवा। हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, अडचणी, विघ्न दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर हा दिवा आपल्याला कधी लावायचा, कुठे लावायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका। कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि महादेवांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची। त्यानंतर आपल्याला स्नान करायचे आहे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करायचे। जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला व्रत करण्याचा संकल्प हा करायचा आहे। आता तुमच्याकडे श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल तर तिला तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं, तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकता। फोटो असेल तर तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं, त्यांना चंदन लावून घ्यायचं आहे, त्यांना अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत, त्यांना धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे, त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत, पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत ती अर्पण करायची। आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ते म्हणजे तुळस। जेव्हा आपण हे तुळशीचं पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची। असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरी विष्णू पूर्ण करतात। तसेच त्यांना तुम्ही पंचामृताचा नैवेद्य सुद्धा अर्पण करू शकता। त्यावर आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र हे ठेवायचं आहे। तसेच विष्णू सहस्त्रनामाचं, विष्णू स्तोत्राचा आणि विष्णू मंत्राचा, जसं की ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे। दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे। तसेच रात्री जागरण करून भगवान विष्णूंचे भजन कीर्तन करायचं आहे। द्वादशी तिथीला सकाळी स्नान करून भगवान विष्णूंची आपल्याला पूजाही करायची आहे। तसेच ब्राह्मणांना आवर्जून दान करावं आणि शुभ मुहूर्तावर म्हणजे पारण वेळावर आपल्याला उपवास हा सोडायचा आहे। आणि पारण वेळ ही द्वादशीला म्हणजेच 22 जुलैला सकाळी 7:05 आहे। यावेळी तुम्ही व्रत हे सोडू शकता। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा। संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केली तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं।
हिंदू धर्मानुसार आपण जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा दिवा नक्की लावतो, कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचा प्रतीक आहे. पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानण्यात आले आहे. देवघरात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते. तुपाचा दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होऊन सुख समृद्धी येते. तसेच संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने गरिबी दूर होते. असे म्हटले जाते की दिव्यामध्ये देवी राजराजेश्वरी वास करते. ती लक्ष्मी, दुर्गा आणि कालिकाचं एकत्रित रूप आहे. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो कामिका एकादशीच्या दिवशी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता करायचा आहे. आता हा उपाय संध्याकाळी सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची. तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचं आहे. आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे. आता दिवा तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात. रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा तुम्ही वापरतात तो घेतला तरीही चालणार, की अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे. या दिव्यामध्ये आपल्याला 9 लांब वातींना एकत्रित करायचं आणि त्या 9 लांब वातीपासून आपल्याला एक वात ही तयार करायची. बघा तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल त्याप्रमाणे आपल्याला एक वात ही तयार करून घ्यायची आहे. तसेच या दिव्यामध्ये आपण रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते तेलच टाकायचे. यामध्ये आपल्याला तूप टाकायची गरज नाही. तसेच यामध्ये आपल्याला एक भीमसेनी कापूरचा वडीचा जो तुकडा आहे तो टाकायचा. तसेच एक काळी मिरीसुद्धा टाकायची. जी काळी मिरी आपण टाकणार आहे ती व्यवस्थित पाहून घ्यायची. ती अखंड असावी, कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं. त्या स्वास्तिकला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्यावर जो आपण दिवा तयार केलेला तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे. आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 16 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं. 16 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता प्रार्थना करायची. की आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना ही करून घ्यायची आहे. त्यानंतर जो 9 वातीचा दिव्याची जी प्लेट आहे ती आपल्याला तिकडनं उचलायची आणि घेऊन जायची आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेजवळ. तिथेही आपल्याला प्लेट ठेवायची आहे. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि कामिका एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस. तर आपल्याला ही प्लेट तुळशी मातेच्या इथे ठेवायची आहे आणि त्यानंतर तुळशी मातेभोवती आपल्याला 11 प्रदक्षिणा करायच्यात. प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. पुन्हा एकदा आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करायची. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर झाले पाहिजेत आणि आपल्या मुलांची भरपूर प्रमाणामध्ये प्रगती झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला मनोभावी प्रार्थना ही करायची. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकट, विघ्न, दोष, दारिद्र्य दूर होऊन आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.